महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाच्या मार्गात अनेक अडथळे येत आहेत। मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळतेय। आता फक्त बैठका घेऊन औपचारिकपणे घोषणा होणंच बाकी आहे। त्यातच एकनाथ शिंदेंनी नवा ट्विस्ट आणलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अर्थातच राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री हे तडकाफडकी साताऱ्यातल्या त्यांच्या दरे गावी पोहोचलेत। शिंदे सगळ्या बैठका रद्द करून गावी निघून गेलेत। त्यानंतर आता भाजपचं मात्र चांगलंच टेन्शन वाढलंय। शिंदेंनी साधलेल्या दुराव्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चा रंगू लागल्यात। सत्तेत स्वतः शिंदे नसतील अशी ही माहिती मिळतेय। त्यामुळे आता शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचंही बोललं जातंय। चर्चांनाही उधाण आलंय। तर एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी साताऱ्यातील शिंदेंचं गाव असलेल्या दरे गावच्या ग्रामस्थांची इच्छा आहे। दरम्यान शिंदे जर मुख्यमंत्री झाले तर नक्कीच महाराष्ट्रातल्या गोरगरिबांना न्याय मिळेल अशी भावना दरे गावातील राहणाऱ्या शिंदे यांच्या आत्याने व्यक्त केली आहे। या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुजित आंबेकर यांनी। आपण बघूया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या दरे गावामध्ये मुक्कामी आलेले आहेत। कालच त्यांचं आगमन झालेलं आहे। मी आता उपस्थित आहे दरे गावात आणि दरे गावातील सर्व गावकरी माझ्या समवेत उपस्थित आहेत। आपण गावकऱ्यांकडून जाणून घेऊयात की एकनाथ शिंदेच्या बाबतीत त्यांच्या भावना काय आहेत। खरं तर एकनाथ शिंदे हे अजूनपर्यंत माध्यमांशी बोललेले नाहीत, परंतु गावकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। दादा, काय सांगाल, साहेबांबद्दल तुमचं काय मत आहे? झाली 2.5 वर्ष व्यवस्थित चाललं होतं। 2.5 वर्ष झाली त्यांना, आणि आता पण तेच असावेत बर अशी आमची सर्व लोकांची इच्छा आहे। तुम्ही काय सांगाल? गोरगरिबाचे नेता जे आहे आज महाराष्ट्रामध्ये ते एकनाथ शिंदे साहेब आहे। बर, आता मुख्यमंत्री पण एकनाथ शिंदे साहेबच व्हायला पाहिजे। तुम्हाला असं का वाटतं की एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री पुन्हा व्हावेत? कारण गोरगरिबांचे ना ते बर, आम जनतेचे जे वाली आहे ते एकनाथ शिंदे साहेब आहे। अच्छा, दुसरं कोण आहे का? बर, जो तो ज्येष्ठाचं घर भरतो, हे आम जनतेचं भलं करताय। बर, मी असा प्रश्न विचारेन की दरे गावात मुख्यमंत्री झाल्यापासून सुधारणा काय काय झाल्या? सुधारणा भरपूर झाली। पाण्याची सोय झाली, परत पायवाटा झाल्या, बर, रस्ते झाले, सगळं व्यवस्थित म्हणजे ते आहेत। ते ब्रिज पण झाले बर, 2-4 ठिकाणी। अच्छा, माझ्या समेत इथल्या महिला आहेत। खरं तर मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेतून एकनाथ शिंदे हे सर्वदूर परिचित झाले आणि ही योजना सक्सेस झाली आणि महिलांनी भरघोस मतदान केलं। गावातील महिला मंडळी आहेत, काय सांगाल ते? दादाने आमच्या 2 वर्षात करून दावलं। हे सोनीचे चमचन खाणाऱ्यांनी 20 वर्षात काय करून दावले? 75 वर्षात काय करून दावले? आम जनतेसाठी आज दादानी आमच्या लाडक्या बहिणी जोडल्यात। त्यांना पगार 3-3 आठवड्यात पगार आलेत। 8-8 दिवसात, अच्छा, इकडे बघत 8-8 दिवसात पगार आलेत। गोरगरिबांची जाणीव केली दादानी। की आता सध्या जे चाललेलं आहे ते मुख्यमंत्री कोण व्हावा अशी महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे। दादाच झालं पाहिजे। आज गोरगरिबांचं कल्याण केलंय त्यांनी, दुसऱ्या मंत्र्यांनी काय केलंय? अच्छा, आजी काय सांगाल तुम्ही? बोला ना, तुमची काय इच्छा आहे? म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या बद्दलच्या भावना तुमच्या काय आहेत? कारण तुम्ही लहानपणापासून त्यांना बघितलं असेल। मंत्रीच झालं पाहिजे, आमच्याच गावात मंत्री झालं पाहिजे तर हो, सगळी सोय आमची त्यांनी केलेली आहे। अच्छा, आजी काय सांगाल तुम्ही? आता विस्तृतपणे सांगा तुम्ही, तुम्हाला काय वाटतं? दादाच मंत्री झालं पाहिजे तर भात मजा येतं ते। बर, हो, पण दादा त्याच्या दादाच मंत्री झालं पाहिजे। सुख सोयी नव्हती ती केली दादानी आमच्या, सगळी सोय केली दादानी, पण दादाच झालं पाहिजे मंत्री। गावामध्ये काय काय झालं, म्हणजे आनंद काय काय तुमच्या गावामध्ये? म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून तुमच्या गावामध्ये काय काय फरक पडला ते सांगा। सगळ्या उते शहरापर्यंत सगळीकडे दादानी भलं केलं। बर, सगळीकडे केलं, तसं दादाच आम्हाला मंत्री पाहिजे। एकंदर या होत्या सर्व दरे गावातील काही ग्रामस्थ लोक आणि लाडक्या बहिणी पण होत्या। त्यामधल्या एक एकनाथ शिंदे साहेबांच्या आत्या आहेत, म्हणजे एकनाथ शिंदे भाचे आहेत ना? हा, भाचे आहेत। तर यांचीही तीच भावना आहे की पुन्हा एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, तरच गोरगरिबांना न्याय मिळेल। सुजित आंबेकर, NDTV मराठी, दरेगाव, सातारा।